आणि परत गेलो घेऊन ते सेटनं मंगळूर जवळ घेतले कान धरल्या आणि मारल्या. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज ह्याच ड्रेसवरती तुम्ही लास्ट व्हिडिओ जो आहे तुम्ही एंड केलेला बघितला सकाळी. आता म्हटलं आज म्हणजे थोडी गरमी पण आहे आपल्याकडे आणि थंड काहीतरी करूया, पण बाहेरचं काही नको म्हटलं. कोल्ड कॉफी तरी घरी होतेच तशी आणि ती जरा वेगळ्या पद्धतीने बनवते. कॉफी पण असते त्याच्यामध्ये आणि ड्रायफ्रुट्स पण टाकतेच. दुधामध्ये ना 7-8 काजू भिजत टाकलेत आणि मनुकेसुद्धा टाकलेत, कारण गोड म्हणून मी साखर टाकत नाही, त्याच्यामध्ये खजूर टाकते, पण आज खजूर नाही आहे. आणि कॉफी पावडर पण आहे इथे, हे नंतर मी बनवताना दाखवेन. त्यासोबतच जे रोस्टेड सीड्स आहेत तर ते पण मी भिजवून घेणार आहे. सचिनला जावं लागलं ऑफिसला तर ते गेलेले आहेत आज. आणि हां, डार्क चॉकलेटसुद्धा आहे, हे जे बोनविलचं आहे ते. तर हे सुद्धा खूप छान टेस्ट देईल, कारण तुमच्याकडे जर हर्षेस सिरप नसेल तर हे छान काम करतं. तर हे मी आता बाहेर काढून ठेवले फ्रीजमधून. माझी झोप झाली, मी उठले आधी आणि एका फोन कॉलने उठले आणि वाजलेले बरोबर 4, म्हणजे मी 2:45ला झोपलेले. 1 तासभर झोप घेतली, बरोबर फ्रेश झाले. आता इथे आणि परत रावले. मी काय करते, हे प्युरिफायरचं म्हणजे स्टोरेज आहे, पण जेवणाला वापरताना सोपं जावं म्हणून हंड्यामध्ये भरून ठेवते पाणी. तर आता हे भरून ठेवते पाणी. आता इथे बघा, इथं त्याला एवढा फोर्स नाही आहे, तरी पण इथे स्टोरेज म्हणजे खेचून घेतं पाणी कमी फोर्स असलं तरी. त्याच्यानंतर याच्यामध्ये भरते. अजून एक केंट आरो मी मागवला आहे काही कारणासाठी, गावी जर बसवायचा असेल तर म्हणून. तो येईल, तो काही स्टोरेजवाला नाही आहे, पण तो येईल, बघू. तो आल्यानंतर तो पण दाखवते मी. जसं मी म्हटलेलं, झोपायच्या अगोदर मी सीड्स जे आहेत ते सगळे भिजत घातले होते. आता ते ह्या मिक्सरच्या जारमध्ये ना मी ट्रान्सफर केलं. माझ्याकडे अमूल फ्रेश क्रीमसुद्धा आहे, तर ती पण थोडी मी टाकणार आहे म्हणजे थिकनेससाठी. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे कॉफी पावडर आहे ती पण टाकणार आहे, पण पहिल्यांदा एकदम दूध नाही टाकणार. जे एवढं आहे ना तेवढ्यामध्येच थोडीशी क्रीम टाकून, पावडर टाकून मिक्सरला पहिलेसं थोडंसं मिक्स करून घेईल आणि नंतर बाकीच्या गोष्टी ॲड करेल. कोणताही मिल्कशेक करताना मी एकतर हेल्दी बाजू काय करता येईल ते बघते. आता याच्यामध्ये जोपर्यंत फुल क्रीम टाकत नाही तोपर्यंत तो मिल्कशेक होणारच नाही. आणि मी कॉफी मिक्स करून कॉफी मिल्कशेक करते पूर्ण, ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा असतील. मग डार्क चॉकलेट टाकलं, कारण शुगर मला टाकायचीच नव्हती. शुगरला मी पर्याय म्हणून खजूर वापरते, पण खजूर संपले होते. मग कॉफी, त्याच्यानंतर डार्क चॉकलेट, हे सगळं एकत्र करून फिरून घेतलं. आणि ड्रायफ्रूट पण मी अगोदर भिजत ठेवले होते 1-2 तास आधी, त्यामुळे तेही चांगले भिजलेले. ते मिक्स झाल्यानंतर चांगले फिरवून घेतले आणि त्याच्यानंतर परत मी दूध टाकलं. आम्हा तिघांसाठी मी करणार होते, कारण बाबा पण आवडीनं पितात. तर मी पहिल्यांदा घेतली, कारण आरोज झोपला होता अजूनही. आणि खरंच खूप म्हणजे खूप भारी झाली होती आणि खूप टेस्टी पण लागत होती. आता मी तुम्हाला घर तर दाखवणार आहेच, म्हणजे आता कसं झालेलं आहे, पूर्ण भरपूर सामान आम्ही काढलेलं आहे यातलं. तर त्याआधी आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि एवढं ऊन लागते, बाहेर जावं नको वाटते मला. आणि त्यात त्याने स्किन प्रॉब्लेम तरी मला तरी जास्त भीती वाटते या उन्हाळ्यामध्ये, कारण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात बऱ्यापैकी मला जपायला येतं, पण उन्हाळ्यामध्ये एवढं म्हणजे आधीच ऑइली स्किन आहे आणि त्यामधून तरी जे पिंपल्स, आणि पिंपल्सच मेन रिझन येतं, बाकी दुसरं काही होत नाही. म्हणजे काळे डाग किंवा ह्या गोष्टी होत नाहीत, तशी स्किन केअर करतेच मी, बट त्या गोष्टींची भीती वाटते. आणि आधी तरी खूप वाटायची, पण आता एवढी नाही वाटत, कारण क्युअर स्किन माझं जे स्किन केअर आहे, जी की ज्या स्कारसाठी आहे, तर ते मी कॉन्स्टंट ठेवलं, त्यामुळे कोणताही इश्यू येत नाही. आता उन्हाळ्यामध्ये बघा, तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरता किंवा ज्या काही मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावता, तर ते ओघळून खाली येतं. आणि त्याच्यानंतर त्या प्रोडक्टची जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा जो प्रोडक्ट ॲक्टिव्ह राहायला पाहिजे स्किनवरती, तर तो राहत नाही. आणि जर तो राहावा असं वाटत असेल तर एखादे चांगल्या डर्मेटॉलॉजिस्टला तुम्ही दाखवलं पाहिजे, ते तुम्हाला चांगले स्किन केअर प्रोडक्ट सजेस्ट करू शकतात. आणि जर वेळ मिळत नसेल जायला आणि तुम्हाला वाटत असेल की घर बसल्या असं कोणतरी असावं, तर क्युअर स्किन जे ॲप आहे, ज्याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये दिले आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला पिन करून दिलेले आहे, तर तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करून बाकी सगळ्या गोष्टी डर्मेटॉलॉजिस्टशी बोलू. ते सर्टिफाईड डर्मेटॉलॉजिस्ट तुमच्यासाठी अपॉइंट केलेला असतो. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्यांच्याशी चॅट करू शकता. फ्री ऑफ कॉस्टमध्ये चॅट होतं. तुम्ही तुमचे कन्सर्न त्यांना सांगू शकता, स्किनचे असतील किंवा हेअरचे असतील तरीसुद्धा. तुम्हाला डाएट टिप्स तिथे दररोज प्रोव्हाइड केल्या जातात. तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरूनच तुम्हाला सजेशन दिलं जातं. AI थ्रू तुमचं स्किन ॲनालिसिस होतं. त्याच्यानंतर 15 दिवसाला तुमचा फॉलोअपसुद्धा घेतला जातो. प्रोडक्ट तुम्हाला सूट झाले नाहीत तर तुम्हाला ते चेंजसुद्धा करून दिले जातात. आणि सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट करूनच हे होतं. जर तुम्हाला बाहेर गेलं की आपल्याला वेळ तेवढा द्यावाच लागतो, फी तर द्यावीच लागते, पण त्यासोबतच तुम्हाला म्हणजे
तेवढा वेळ काढावा लागतो. पण हे कसं ॲप तुम्ही घर बसल्या जिथे कुठे असेल तिथून तुम्ही ऑपरेट करू शकता. तुम्ही तुमचे स्किन कन्सर्न मात्र परफेक्टली सांगितले पाहिजेत. आणि दररोज डाएट टिप्समुळे तुमचं वजनसुद्धा मेंटेन राहतं. खूप काही गोष्टी तुम्हाला दररोजच्या दररोज अपडेट होत राहतात. ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये. फक्त आणि फक्त तुम्हाला स्किन केअर किट जे असतं तर त्याचे पैसे इथे पे करावे लागतात. त्यावरती सुद्धा हाऊस क्वीन 100 हा कोड यूज केला तर तुम्हाला 100 रुपीजचा डिस्काउंट मिळून जाईल. स्किन कन्सर्ननुसार प्रोडक्टची कॉस्टिंग ही वेरी असते. तर एवढं तुम्ही लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. आणि येस, खूप जणींना फायदाही झालेला. पण असं म्हणाल की आठवड्यात मी लावलं आणि झालं नाही. कन्सिस्टंट राहायला पाहिजे तरच त्याचा फायदा जो आहे तो दिसून येतो. नॉर्मली 3 महिने तरी ते वापरलं पाहिजे. आणि एक स्किन केअर तुमचं सेट झालं ना की प्रॉपर त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसू लागतो. जसं मला बऱ्यापैकी रिझल्ट दिसलेला आहे. 2021पासून मी वापरते तेव्हा कुठे आत्ता ह्या वर्षी रिझल्ट चांगला दिसू लागले. बाकी तुम्ही मेकअप वगैरे म्हटलं तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतात की त्याच्यानंतर आम्ही दुसरा मेकअप वगैरे करू शकतो असे प्रश्न येतात मला. तर तुम्ही तिथे विचारू शकता त्यांना. त्यानुसार त्यांनी सांगतात म्हणजे तुम प्रोडक्ट किती ॲक्टिव्ह आहे किंवा कसं तुम्हाला ते स्किननुसार फायदेशीर ठरते की नाही ह्यानुसार ते डॉक्टर तुम्हाला सांगतात. ओके, चला आता आपण घर बघूयात. 2021ला आम्ही या घराचं रिनोव्हेशन केलं. अगोदरचं जे घर होतं त्याची लिंक मी देईन, त्या व्हिडिओची तुम्ही बघू शकता. आणि खरंच तुम्हाला सांगते ह्या घरानं मला भरपूर दिलेलं आहे. कोरोनाच्या आधी मीटिंग्स असायच्या की ही चाळ डेव्हलपमेंटमध्ये जाणार आहे, पण कोरोना आल्याने सगळंच काही बदललं. मग आम्ही 21ला बरोबर ही जी रूम आहे ती छान डेव्हलप करायला घेतली आणि मनासारखी डेव्हलप करून घेतली. म्हणजे वॉशरूम, टॉयलेट वगैरे सगळं आतमध्ये करून घेतलं, कारण खूपदा चाळींमध्ये वॉशरूम हे कॉमन असतं. तर हे आता आमच्या चाळीमध्ये प्रत्येकाच्या रूममध्ये आतमध्ये आहे. आता आरव इथे रामरक्षा म्हणतोय. पुस्तक सापडत नव्हतं म्हणून त्याला मोबाईलमध्ये मी काढून दिलं तर तो वाचतोय, इथे रामरक्षा वाचतोय. आणि ही अशी रूम आहे पहिली. 10x15ची ही खालची खोली आहे आणि वरची खोली मोठी आहे त्याच्यापेक्षा. इथे खोल्या ज्या आहेत ना तर त्या मोठ्या मोठ्या आहेत. म्हणजे आमची तर ठीक आहे, ओके बऱ्यापैकी, पण आमच्या समोरच्या ज्या खोल्या त्या याच्यापेक्षा मोठ्या आहेत. मी खूप विचार करून ह्या खोलीमध्ये स्टोरेज चांगलं राहावं म्हणून विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. इथे सिमेंट शीटमध्ये उभारली होती किचन आणि हॉलच्यामध्ये. आणि ह्या अशा गोष्टी सगळ्या मी केल्या होत्या. खूप मन लावून मी घर सजवलेलं आहे. फ्रीज आधीच आम्ही ठेवलं होतं कोणता घ्यायचं त्यानुसारच आम्ही जागा सोडली होती. सिंक, त्याच्यानंतर स्टोरेज, त्यानंतर ट्रॉली, ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. हळूहळू घर सजवलं आणि आत्ता मी मनासारखं ठेवते. आता तुम्हाला माहिती आहे मी शिफ्ट होते, मग त्याच्यासाठी आधीच खूप सारे सामान गावी गेलेलं आहे. मोजकंच सामान आम्ही ठेवले, कारण जेव्हा केव्हा मुंबईमध्ये मध्ये आधी येऊ तेव्हा आपल्याला लागेल म्हणून. खाली एक वॉशरूम केलेला आहे आणि हे असं दिसतं. त्याच्यानंतर पहिला ज्या पायऱ्या होत्या त्या दरवाजा उघडल्यानंतर समोरून होत्या, त्या आम्ही इकडच्या दुसऱ्या बाजूनं करून घेतल्या ऑपोजिट साईडनं. आणि आल्यानंतर वरती हे असं आहे, PVC शीट ज्या वॉटरप्रूफ असतात त्या मी लावून घेतल्या होत्या. कारण कसं खाऱ्या पाण्यामुळे थोडंसं भिंती ज्या असतात त्या उकरल्या जातात आणि प्रत्येक वेळेला कलर करणं खूप अवघड होतं. आता ह्या साड्या ज्या त्या डिस्पॅच करायच्या, ज्या मी क्वालिटी चेक करून ठेवलेल्या आहेत. आणि ती मोठी खिडकी मी त्यावेळी ठेवायला सांगितली होती कारण मला आवडली होती. आणि ही छोटी खिडकी इथं होती खूप वर्ष, पण ह्या वर्षी ती मुजवली कारण साईडची जी रूम आहे ते त्यांनी रिनोव्ह केले म्हणून. त्यानंतर इथे पण कपाटं होतं आधी, तुम्हाला माहिती आहे, तर ते आता गावी पाठवलेली आहेत. आणि त्यानंतर रूम खूप आता रिकामी झाली आणि खूप मोठी दिसते. आरवचं स्टडी टेबल बाहेर आहे. ह्या दोन्ही बॅग्समध्ये पण कपडे आहेत कारण हळूहळू अजूनही तयारी करतो, थोडं सामान अजूनही घेऊन जायचं आहे. मोस्टली कपडेच आहेत आमच्या सगळ्यांचे. लॅम्प मी इथेच ठेवला आहे. लॉन्ड्री बॅग आहे, त्याच्यावरती सगळ्यांचे टॉवेल्स आहेत. त्यानंतर काही अजून छोटे मोठ्या गोष्टी आहेत. इथे वरती पण स्टोरेज. आणि हे जे आहेत ना हे बाथरूम आहे. भिंत ही आतल्या साईडला अजून आहे, ते टॉयलेट आणि वॉशरूम एकत्रच केलेलं आहे अजून एक. आणि आतल्या साईडला तर वॉशिंग मशीन पण ठेवले. वरच्या साईडला हे पोटमाळा आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारं सामान होतं. त्यातलंही काही सामान आता काढून पाठवलेलं आहे. आणि आता खरंच खूप मोठ्याने रिकामी दिसते रूम. ट्रॉली बॅग्स आता बाहेर पण काढून ठेवलं, हळूहळू भरायचं अजूनही सुरूच आहे. आता इथे बघताय तुम्ही 2 फॅन लावले होते कारण ही रूम मोठी आहे वरची, त्याच्यामुळे हवा इकडे पोहोचत नाही म्हणून. आणि ही खिडकी मला खूप आवडायची कारण वारा इथूनच यायचं जास्त करून, कारण इथे सगळं बंदिस्त असल्यामुळे गावच्यासारखं नाही की तुम्ही अंगणामध्ये बसणार आणि तुम्हाला मस्त छान हवा खायला मिळणार. इथे बाबांनी ही बाग फुलवलेली आहे आणि खूप सारी झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जास्वंदीचं पण आहे, सदाफुलीचं पण आहे, तुळस आहे, त्याच्यानंतर काही शोपीसची झाडं आहेत. नारळाचं सुद्धा 2-4 झाडं अशी झाली की मोठी झाली आणि आम्ही ती गावी नेऊन लावली आता. आणि इथे आता हे असं आहे, थोडंफार सामान मी ठेवलेलं आहे. आणि ही मी व्हिडिओ करते आता. जेवण आवरायचं होतं, अर्धा तास आधी बाबा त्यांची औषधं घेत होते आणि
माझं असं झालं की खूप व्हिडिओमध्ये मी घेतलेलं नाही आहे. त्यांना खूपदा मला विचारलं होतं की बाबा कुठे आहेत. तर आज मी काय करते की मोबाईल साईडला ठेवते आणि त्यांना बोलतं करते. कारण नॉर्मली माणसं कॅमेरा बघितले की कॉन्शियस होतात, बोलता येत नाहीत. मग विचारलं आज त्यांच्या मुंबईच्या प्रवासाविषयी विचारूयात, कारण आता आम्ही चाललो आहे गावी त्याच्यासाठी. ही रूम कधी घेतलेली आपण? रूम कधी घेतलेली बाबा ही? किती साली घेतलेली? 97-98 घेतली. नाही, दंगली झाली त्यावेळी आला ना तुम्ही? नाही ना, तेव्हा नव्हतं. तुम्हीच म्हटला की दंगली झाली तेव्हा आला. त्याच्यानंतर गावी गेलो आम्ही. दंगली झाल्यानंतर गावी गेला तुम्ही? हा, गावी गेलो. मग ताईचं लग्न झालं. ताईचं लग्न झाल्याच्या नंतर परत आलो इकडे. किती साली घेतला? नाही, दंगल झाल्यानंतर परत आम्ही कांजूरला इकडे होतो आम्ही सायनला. 2003 ला रिटायर झालो मी. तरी 40 नाही. आणि कितीला घेतलेली? कितीला घेतलेली? 2.5 लाखाला फक्त 2,70,000. अशा 4 रूम घेतले असतात तर गावाकडेच काय होतं. मग बाबा अजून 2 का घेतला नाही? तेव्हा ते स्लीपची प्राइस तेवढीच होती का आत्ताची जी आहे ना, किंमत तेवढीच तेवढीच होती. होती. ती जर रूम असते अजून कुठली? सोसायटी मध्ये, तू आयुष्यात कधी गेली नसतीस. गावी गेलीच नसतीस. मी कुठलं, मला बंगला जरी दिला तरी मी गावी गेलो असतो निवांत. हे आता मुंबईचं काय प्रदूषण बी खराब झालंय. बांधकामं, सिमेंट, माणसांची दगदग, गॅस नाही, भाज्या नाही, हे नाही. आधी होतंय सगळं. आधी तरी बरंच होतं म्हणायचं सुरळीत. विचार कर, 30 रुपयाला महिनाभर जेवलेला माणूस आज 30 रुपयाला वडापाव येईना झालाय. तुम्हाला 30 रुपये मेसला होते? हो, महिनाभर जेवायचं 30 रुपये द्यायचं, ते बी 3 टाइम. काय सांगा लागलाय? अरे मग काय मजा करतोय का? 63-64 ला. 63-64 ला होय. मग तेव्हाच काय केलं ते? सोनं पण किती? 1999 ला वाटतं सोनं पण कमी होतं. तोळा. आणि पगार किती होतो मला? पगार किती होता? पगार लय तर 200-300 एवढा. आताच 2 लाख, तेव्हाचे 200 रुपये. म्हणजे त्याच्यामध्ये ते होतच. तुम्ही कधी आलेला मुंबईमध्ये? मी काहीतरी 63 साली आलो. कधी आलेला त्यापेक्षा कसे आलेला ते विचार. कसे आलेला? दुसऱ्या बरोबरच आलतो. सोडला होता मुंबईला. आता गावाकडे जरा होतो, इकडे तिकडे हे करायचा, काहीतरी करायचा. आलं मनात, घातली शर्ट, एक पॅन्ट होती तोकडीच सुरखीवर, तांब्यात हिंगा टाकून जरा इस्त्री मारली आणि झोपायला जातोय म्हणून दुसरीकडे जायचा ना, दुसऱ्या घरात. सकाळी उठून आम्ही लाकूडच्या हातावर तेव्हा लालपरी गाड्या होत्या, डबा. ते ठराविकच होता, पाटणा बिटणा कुठल्या ते घेरे पाटणा बिटणा, तेवढ्याच गाड्या होत्या. लक्झरी बिजगरी काय नव्हत्या. आलो डायरेक्ट मुंबईत आल्यानंतर मग भाऊबंदाकडे सोडले मला हुकमिल गल्लीत बेला रोडला. आईला त्या दिवशी होता गोविंदा गोकुळाष्टमी. माणसं रोडला ना, एवढी माणसं. मी आता यात कुठं राहायचा, गावातला माणूस बघितलं तर 1 दिवस सण होता झाला. बैठीच्या खोलीत राहिलो थोडे दिवस. उठायचं, आंघोळ करून बाहेर नळ असायचं सार्वत्रिक, जायचं तरी आंघोळ करायचं याचा. आणि खानावळीला 8-9 ला जायचं चपातीला. चपात्या 2-3 चपात्या खायच्या कबरच्या. परत 11-12 ला म्हणजे जेवायला. आणि एवढं तुम्हाला 30 रुपये मध्ये महिन्यात मिळायचं? अरे मी म्हणायचं दिवसात खायचं कितीदा. गावाकडे एकदा वाढल्याने की आजोळची भाकरी नाही. तुझ्या आईला म्हटलं मजाच आहे म्हटलं. मग काय करून एक ठिकाणी याला
काळा चौकीला एका गुदाम होतं गुदाम. हं, ते कसलं कचरा बिचरा गोळा केलं, हं, गिरणीतलं सगळं सूत पीत आलं ते एगळायचं. हं. त्याच्यात ठेवल्याने काहीतरी 20 रुपये का 25 रुपये हजेरी होती दिवसाची काय महिन्याची? दिवसाची. हं, त्यात थोडे दिवस काढलं, म्हटलं हे काय, म्हटलं बराबर नाही. हं, घाण बी तिकडे काळा चौकीला सगळं हे हं, गटारांची न्यायची तिची सोडलं. मग हॉटेलात राहतो. हं, हॉटेलात महिन्याला 25 रुपये पगार. हं, बसीतनं चहा घेऊन जायचा. इकडे तिकडे डिला रोडलाच होतो, हं, मफतलालच्या सामने. हं. आणि ते गावातला माणूस तो शेटवरला, मला ते हाऊस लई कपावर कप ठेवून असं न्यायची चहा. आईला घेऊन म्हटलं गेला. स्पेशल चहा घेतला. अरे जा रे हं, सलून मध्ये चहा एवढी देऊन ये. हं. आईला म्हटले कपावर बाहेर आलो. मला वाटलं गावावर कुणाला विचारलं. म्हटलं सिलोन कुठं आहे हो? हं. सलून सिलोन. शिलोन काय? त्यानं सलून. सलूनला शिलोन म्हणाले. हा. हा, त्यानं सलून म्हटलं नाही. मी म्हटलं सिलोन कुठं झाला दोघा तिघांना जायच्या. म्हटलं लई लांब आहे. तुझ्या आईला तेवढ्यात फिरलो नाही. परत गेलो घेऊन हं, ते सेटनं मंगळून जवळ घेतले, कान धरले हं. आणि मारले. का? अरे दादा चहा थंड झाली ना ती उकळ. सलून मध्ये द्यायचं होतं म्हणून. हे बाजूलाच म्हणला सलून आहे, तुला समजलं नाही. अहो मला काय माहित, म्हटलं नाव्याचं दुकान म्हटलं असता तर गेलो असतो. सलून शिलोन केलं नाही. नाव्याचं दुकान म्हटलं असतं असं म्हटलं लागूनच होतं ना त्या हॉटेलला लागून. हं, हं, हं. काय माहित झालं मग तेवढंच. काय नाही म्हटलं बरं आहे. मग ते नाश्ता बिस्टा मिळायचा लागेल तेवढा आपल्याकडला होतं. ऑर्डर देणार पोळ हं, एका बाजूला बसलो की द्यायचं लागेल तेवढं पोळा बिळा काय गरम असेल तर सकाळचा भक्कम नाश्ता द्यायचं. हं. तेवढं खाऊन मी सनसनीत झालो. ओळखीना कोण काढले एक वर्षभर हॉटेला. हं. आणि तिथनं मग मिलमध्ये पास काढला. मिल मध्ये गेला मग नंतर. मिलमध्ये कधी किती वर्ष लागलं तुम्ही मिल मध्ये? मिलमध्ये 63-64 ला लागलो. 63-64. 40 वर्ष काढली. तुमची मिल अजून बंद पडायला नाही ना? चालू आहे. NTC आहे गव्हर्नमेंटने घेतली. पण ते बंदच आहे आता. तर मग मंडळी हा असा होता आजचा ब्लॉग. आणि खूप जणी म्हणतात व्हिडिओमध्ये बाबा दिसत नाहीत, ब्लॉगमध्ये दिसत नाहीत, कुठे गेले कुठे आहेत. खूप साऱ्या व्हिडिओच्या खाली कमेंट अशाच असतात. आता कसं आहे, काही लोक कॅमेरा फ्रेंडली असतात. तर मी मगाशी तो कॅमेरा असा ठेवलेला आहे, त्यांना माहीतही नाही. कॅमेरासमोर आल्यानंतर ना काही लोक अशी थोडीशी ऑकवर्ड होतात. म्हणजे कसं बोलायचं किंवा काय बोलायचं ते थोडंसं होतं. आणि ते असं ओपनली नाही बोलू शकत, खुलून नाही बोलू शकत जसं आता ते बोलले. तर हे असं असतं घरात आमच्या. आणि काहींना असं वाटतं की बाबांना घेत नाही वगैरे व्हिडिओमध्ये. तर हे बघा माझं असं आहे की कम्फर्टेबल असेल माणूस तरच मी कॅमेरामध्ये त्यांना कॅप्चर करते. कारण नॅचरली आपण ज्या गोष्टी म्हणजे जसं आपण राहतो हे करतो ह्या गोष्टी नॅचरली दिसाव्या. तसं स्क्रिप्टेड नको की त्यांना असं ते घाबरून ते काय म्हणते इमोशन्स ते अशा व्यक्त होत नाहीत जर आपण कोणाला कॅमेऱ्याची सवय नसेल तर. त्याच्यासाठी चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईपसुद्धा करायला विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.